वाणेवाडी तालुका बारामती या गावातील पूजा गायकवाड चौगुले हिची PSI पदी निवड झाल्याने तिचा सत्कार समारंभ वाणेवाडी विकासनगर येथील महिलांनी समाज मंदिरात घेतला व तिचे कौतुक करण्यात आले। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या मयुरी पवार, राणी पवार, लता चव्हाण, रेखा पवार, मनीषा जगताप, वर्षा जगताप, जयश्री जगताप, सारिका काळे, स्वाती साळुंके अशा अनेक महिला उपस्थित होत्या। तरी मराठी रोकटोक न्यूज चॅनलच्या वतीने खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा। धन्यवाद। सांगितला मग तिथून पुढे एक वर्ष मला म्हणजे रुळण्यातच गेला, कारण की टेन्शन पण खूप होतं आणि बाकीच्या एक वर्ष असंच गेलं। त्यामध्ये कोरोना आला। कोरोनाचं 2020 मला वाटतं घरीच गेलं बसून। पुन्हा 21ला सुरुवात केली। 21चे फॉर्म सुटले। फॉर्म सुटल्यानंतर 21चा फॉर्म भरला, प्रिलियम दिली, अभ्यास खूप केलता, पण तिथं पण अपयश आलं। 36.50चं मेरिट लागलेलं आणि मला 36.25 मार्क होते। खूप त्रास झाला त्यावेळेस। 2 दिवस रडण्यात गेले, पण परत म्हटलं नाही, हार नाही मानायची, आपल्याला जायचंय पुढं। पुन्हा सुरुवात केली। सकाळी 7ला घर सोडायचे, संध्याकाळी 10ला घरी यायचे। रोजचं रुटीन होतं माझं। सकाळी 7ला उठणार, लायब्ररीमध्ये जाणार आणि टाइम टेबल मी ठरवून ठेवलेलं की बाबा या वेळेत एवढं झालंच पाहिजे। सकाळी 12 वाजेपर्यंत 7ला गेले ना, 12 वाजेपर्यंत मी 2 सब्जेक्ट कंप्लीटच करायचे। 12ला उठले की 12:30 वाजेपर्यंत जेवण, पुन्हा 4 पर्यंत बसायचे आणि 4 ते 4:30 ब्रेक घेऊन पुन्हा 10 वाजेपर्यंत बसायचे। हे कंटिन्यू शेड्यूल माझं ठरलेलंच होतं। अभ्यासात सातत्य होतं। विश्वास कोणालाच नव्हता की मी होईल म्हणून, पण सरांनी टेस्ट सिरीज घेतली। त्या टेस्ट सिरीजमध्ये पहिलं नाव माझं असायचं। एक टेस्ट झाली म्हणजे बाकीच्यांना वाटलं की नाही का पेपर सोपा असेल त्यामुळं पडले असतील। परत दुसरी टेस्ट झाली म्हणजे अशा सलग 6 ते 7 टेस्ट सरांनी घेतलेल्या आणि त्या टेस्टमध्ये मी टॉपमध्येच होते। पहिल्यांदाच म्हणजे पहिलाच नंबर माझा असायचा। मग सगळ्यांना विश्वास वाटला की नाही बाबा हिचं होणारच आहे काम। मग 22ची 21ची परीक्षा झाली। 21च्या परीक्षा झाल्यानंतर 22चा लगेच पेपर होता 2 महिन्यांनी। मेन्सचा अभ्यासाला सुरुवात केली, त्यामुळे थोडासा एक GS जो असतो प्रिलियमसाठी त्याचा विसर पडलेला, कारण की कायद्यांचा अभ्यास चालू केला। मग पुन्हा 2 महिने इतका म्हणजे रात्रंदिवस जागून अभ्यास केला। संध्याकाळी आले की जेवायचं, पुन्हा अभ्यासाला बसायचं। 12, 1, 2 वाजेपर्यंत कळायचं नाही मी किती वाजेपर्यंत बसली ते। पुन्हा मग प्रिलियम झाली। प्रिलियममध्ये इतके चांगले मार्क्स भेटले की मुलांचं पण मेरिट मी म्हणजे क्रॉस केलं। 43 मेरिट लागलेलं आमच्या कास्टचं आणि मला 54 मार्क्स होते, म्हणजे जवळजवळ 11 मार्कांनी मी लीडनी होते। ते झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा मेन्स द्यायची। मग मेन्स द्यायची म्हणून लगेच 3 महिन्यांनी मेन्स होते। ऑक्टोबरला पेपर झाले की डिसेंबरमध्ये होते, पण नशिबाने एवढी साथ दिली की त्या 3 महिन्यामध्ये माझे कायदे कव्हर होणार नव्हते, कारण की कायद्यांचं पुस्तक इतकं होतं की म्हणजे नाही का 4 कायदे होते, जवळजवळ खूपच मोठे होते। म्हणजे त्यांचं नंबरिंग आणि त्याच्यामध्ये जो डाटा आहे तो पूर्ण लक्षात ठेवावा लागायचा आणि पाठांतराशिवाय ऑप्शन नव्हता तिथं, कारण की कन्सेप्ट ही गोष्टच नव्हती त्याच्यामध्ये। पाठांतर करायचंच, नंबरिंग म्हणजे लक्षात ठेवायचं। आणि माझा जो पेपर झाला पूर्ण नंबरिंग वरती होता, म्हणजे बऱ्यापैकी 50% पेपर तरी नंबरिंग वरती होता। मग ते झालं, तिथून पुढं झाली तशी सुरुवात। पुन्हा म्हटलं अजून थोडीशी पुढं जाईल। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आला। मार्चमध्ये लग्न झालं। लग्न झाल्यावर पुन्हा त्या प्रवासाला सुरुवात झाली। घरच्यांची पण साथ होती आणि मिस्टरांची पण साथ होती चांगली, त्यामुळे पुन्हा सुरुवात केली अभ्यासाला। सकाळी 9 वाजता जायचे, संध्याकाळी 10ला घरी यायचे। मग तेच परत पुन्हा रुटीन ठेवलेलं मी, म्हणजे खंड पडू दिला नाही अभ्यासामध्ये। त्यामुळं पुन्हा मेन्स झाली माझी आणि मेन्सला मला इतके चांगले मार्क भेटले की मी 55 मार्कांनी लीडला होते। आमचं 201च मेरिट लागलेलं आणि मला 257 मार्क होते। मग त्यामुळे इथं 55 मार्कांनी लीडनी राहिली। त्यासाठी मी पण इथं आला वेळात वेळ काढून, त्यासाठी थँक्यू सगळ्यांना। माझा तिला खूप मदत केली आहे। ते आमच्या घरी यायचे केबल कनेक्शनसाठी, त्यावेळेस आईंना आमच्या नेहमी सांगायचे की पूजा खूप अभ्यास करते, ती पुढे जायचा प्रयत्न करते,
आणि तिचं स्ट्रगल खूप चालले सध्या, एक्झाम देणं हे करणं. म्हणजे तिच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स तिच्या मिस्टरांना होता की माझी पत्नी हे करणार, आणि तिने करून दाखवलेलं आहे. पूजा राहुल चौगुले त्यात तिच्या जाऊबाई आणि सासूबाई यांचाही वाटा आहे. कारण घरात ज्यावेळेस बाकीचं हँडल करतात त्याच वेळेस महिला बाहेर पडू शकते, हा माझा अनुभव आहे. समाज मंदिरात वाचनालय सुरू होते, तिथं वेगवेगळी पुस्तकं अभ्यासासाठी दिली जाणार आहे. 2 दिवसात वाचनालय सुरू होणार आहे आपल्या इथं, तर त्याचाही बाकीच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. पूजाताई आली याबद्दल तिचे विकासनगरच्या महिलांच्या